आणि पहिली महत्त्वाची बातमी, नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत। टीसीएस प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 2022 ते 2026 या कालावधीत पीडितेवर झालेल्या अत्याचाराची चार्जशीट समोर आली आहे। यामध्ये आरोपींनी अनेक गंभीर गुन्हे आणि धक्कादायक गोष्टी केल्याचं समोर आलंय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय नेमके धक्कादायक खुलासे आहेत, कुठल्या गोष्टी आता समोर येत आहेत? ज्यावेळेस पहिला गुन्हा दाखल झालेला होता तेव्हापासूनच या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जात होता। आरोपींचे जबाब देखील घेतले जात होते आणि जे साक्षीदार होते त्यांच्याकडनं काही माहिती आणि पुरावे देखील गोळा केले जात होते। यामध्ये जी पीडित महिला आहे तिच्यावर कशा प्रकारे लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा कसा कसा सहभाग होता, तिला जे तिथे ज्या ठिकाणी ती काम करत होती त्या टीसीएस कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये कशा पद्धतीने तिला खेचण्यात येत होतं, त्याचबरोबर तिला बाहेर फिरण्याच्या नावाखाली नेऊन तिच्यावर बाहेर देखील अत्याचार करण्यात आलेले होते। आनंद रिसॉर्ट नावाच्या एका हॉटेलमध्ये देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। त्याबरोबर त्या हॉटेलमधले सीसीटीव्ही फुटेज, त्या हॉटेलचे बिल हे देखील पोलिसांनी जप्त केलेलं आहे। त्याचबरोबर त्या पीडितेला मुस्लिम धर्माच्या बाबत तिच्यामध्ये मतपरिवर्तन व्हावं यासाठी तिला वेगवेगळे व्हिडिओ दाखवले जात होते। जाकीर नाईक यांचे देखील काही व्हिडिओ दाखवण्यात आल्याचं या चार्जशीटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तिला कलमा पढणं, हिजाब घालणं, कुराण पढायला सांगणं अशा वेगवेगळ्या पद्धती या चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मतीन पटेल याने तिला आश्रय दिलेला होता, त्यामुळे मतीन पटेलवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याचा देखील चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। केवळ हे एक दोन आरोपी नाही तर दानिश शेख असेल, तौसिफ अत्तर असेल यांना देखील या चार्जशीटमध्ये त्यांची देखील नावं आहेत। हे एक चार्जशीट झालं, मात्र या प्रकरणाचे 9 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा अशा स्वरूपाचा चार्जशीट, पुरवणी चार्जशीट हे दाखल केलं जाणार आहे आणि तिला इतर देशांमध्ये नेऊन तिच्या बाबत काय पुढे विक्री करणार होते किंवा काय याबाबत देखील काही प्रश्नचिन्ह तपासादरम्यान उपस्थित करण्यात आलेले होते, त्याचं देखील सविस्तर विवरण या चार्जशीटमध्ये देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच टीसीएस प्रकरणाचा तपास हा पुढे जात असताना हे चार्जशीट देखील आता समोर आलेलं आहे। निश्चितपणे मुकुल, याच्यातून जो प्रश्न निर्माण होतोय की 2022 ते 26 या तब्बल 4 वर्षांच्या कालावधीमध्ये हा सगळा प्रकार घडत होता। कशा प्रकारे या सगळ्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचले आणि या आरोपींची नेमकी काय मोडस ऑपरेंडी होती, कशा पद्धतीने हे सगळे प्रकार घडवून आणले जात होते? ज्यावेळेस पहिली तक्रार पोलिसांकडे आलेली होती, पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळलेली होती। पोलिसांची काही महिला पोलिसांची टीम तिथे पाळत ठेवून होती आणि त्यांनी त्या पद्धतीने काही माहिती देखील संकलित केलेली होती। ज्यावेळेस एक एक करत आरोपींना अटक करण्यात आली त्यावेळेस त्या आरोपींचे मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेले होते, त्यांचे ईमेल्स अकाउंट देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे संशयित आरोपी होते त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। जे चॅटिंग झालेलं होतं ते डिलीट केलेलं होतं, काही व्हिडिओ हे डिलीट केलेले होते। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा रिकव्हर केले आणि त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची लिंक ही जोडत गेले। काही या चॅटिंगमध्ये पण पोलिसांना अनेक पुरावे हाती लागलेले आहेत। या माध्यमातून पोलिसांनी निदा खानपर्यंत देखील पोहोचले होते। निदा खानलाही अटक केली आणि गेल्या काही दिवसापासून मतीन पटेल हा देखील यातला एक आरोपी आहे, त्याची देखील आता चौकशी पोलिसांच्या माध्यमातून एसआयटीच्या माध्यमातून केली जात आहे। निश्चितपणे मुकुल, हा 4 वर्षांचा म्हणजे प्रचंड मोठा कालावधी आहे। केवळ काही व्यक्तींच्या बाबतीतच सातत्याने या 4 वर्षात अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेत की व्यक्ती बदलत गेलेल्या होत्या या 4 वर्षामध्ये? एक व्यक्ती त्यानंतर दुसरी व्यक्ती, अशा प्रकारे किती निष्पाप या सगळ्यामध्ये त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं आता प्रथमदर्शनी समोर येत आहे? प्रथमदर्शनी या प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। पहिला गुन्हा हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला।
उर्वरित गुन्हे हे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। या 9 गुन्ह्यांमध्ये 8 महिला आहेत तर 1 पुरुष आहे। त्या पुरुषाचा देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, त्याचे धार्मिक भावना दुखवण्यात आल्या होत्या, अशा स्वरूपाचा हा गुन्हा आहे। ज्या 8 महिला आहेत काहींचा विनयभंग करण्यात आला, एका महिलेवर अत्याचार करण्यात आला, त्यांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांचा धर्मांतरणाचा प्रयत्न करण्यात आला, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त काही मुली होत्या, तरुणी होत्या, महिला होत्या, त्यांच्यावर देखील अत्याचाराचे प्रसंग झाले होते, विनयभंग देखील करण्यात आला होता। मात्र त्यापैकी कोणी फारसं तक्रार करण्यासाठी पुढे आलं नाही, त्यामुळे पोलिसांनी इतर गुन्हे हे दाखल केलेले नव्हते। मात्र चौकशी करण्यात आलेली आहे, काही साक्षीदार देखील पोलिसांनी त्यांचे देखील जबाब घेतलेले आहेत, त्यामुळे हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नव्हतं। त्यामुळे नाशिक पोलिसांनी या संदर्भात एसआयटीची स्थापना केलेली होती आणि हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांपर्यंत देखील गेलेलं होतं। केंद्रीय यंत्रणांनी देखील यामध्ये माहिती घेतलेली होती। राज्य महिला आयोग त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून देखील या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात आलेली होती। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं होतं, त्यांनी या कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट केलेली होती, तिथे जाऊन परिस्थिती बघितली, तिथून पुरावे घेतले, ज्या पीडित महिला होत्या त्यांचे देखील जबाब घेण्यात आलेले होते। त्यामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये या टीसीएस कंपनीमध्ये काय काय होत होतं, जे आरोपी होते ते एकमेकांना कशी मदत करत होते, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप कसे होते, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय पद्धतीचं चॅटिंग केलं जात होतं, ज्या तरुणी होत्या त्या महिला होत्या त्यांना अधिक पगाराचा आमिष कशा पद्धतीने दाखवलं जात होतं, त्यांना हिंदू धर्माविषयी कशी भीती घातली जात होती आणि इस्लाम धर्म जर तुम्ही कबूल केला तर त्याचे काय फायदे आहेत, तुमच्या देवदेवतांमध्ये आमच्या ज्या धर्मामध्ये काय नेमका फरक आहे हे देखील सांगून त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात होता। हे अतिशय गंभीर स्वरूपाचं प्रकरण होतं आणि त्यामुळेच आता हे संपूर्ण प्रकरणाची चार्जशीट आता दाखल होत असताना नाशिक पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय की हा संपूर्ण जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये दाखल केला जावा। निश्चितपणे चार्जशीट तर दाखल झालंय, आता हे सगळे आरोप आणि जे धक्कादायक गोष्टी आहेत त्या न्यायालयामध्ये सिद्ध करण्यामध्ये यंत्रणांना यश कितपत येतं, कसं येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। तूर्त धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल।